मारायचे 150 रुपये दिले. बरोबर. भाडं 2000 काही शिल्लक राहत नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 12 सप्टेंबर आपण आलो तो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. मित्रांनो, ट्रॅक्टरचा शेड पॅक आहे आणि पिकअपच्या शेडमध्ये आवक कमी आहे थोडी आणि ग्राउंड वरती 2 ते 2.5 लाईन आहे फक्त. आज 500 ते 550 मध्ये आवक आहे आज टोटल. बघू काय बाजारभाव निघतो. मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल. हायेस्ट लोएस्ट सरासरी काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे. आणि आपण बघतो जे बाजारभाव कमी चालू आहे तर आज स्थिर राहतो की कमी होतो की वाढ होती ते सगळं तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला भाऊ बघूया. तर मित्रांनो, पहिल्या लाईन पासून सुरुवात केली आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय गेले आज 856 856 रुपीज. कुठला आहे कांदा आणि किती माल आहे अजून बाकी? अर्धी एक गाडी का? अच्छा ठीक. किती गेलं दादा? 861 861 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. ठीक आहे. कुठले दादा? इंदोरेचे. ठीक. बघू शकतो तुम्ही गोल्टी. किती गेली गोल्टी? 500 रुपये. 500 रुपये का? 500 रुपीज. बघू शकतो. कुठले आपण? आयरगाव ना. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 900 रुपये जाईल. 900 रुपीज. कुठले आपण? उर्दूळ ना. बरं. बघू शकतो 900 रुपये जाईल. मीडियम साईज कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती माल शिल्लक आहे अजून? 2 एक ट्रॅक्टर आहे का? ठीक. शेजारी कोण आहे? किती जाईल? 900 रुपये जाईल का? 900 रुपये जाईल. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 900 रुपीज. बघू शकतो सुपर माल आहे मित्रांनो. कलर आहे, क्वालिटी. किती गेलं? 1101 रुपये. 1101 रुपीज. बघू शकतो मी मीडियम साईज मध्ये माल आहे. आणि कुठला आहे कांदा? वार. काल परवा होते का तुम्ही? नाही का? हां 1450 विकली. सुपर गोल्टी असेल ती, कलर असेल तिला. बरं. अगोदर आणली होती ना. तरी किती दिवस झाले त्याला? अच्छा अच्छा. हा तेच 3 महिने झाले ना. हा. अच्छा ठीक. कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1130. 1130 रुपीज. कुठला आहे कांदा? दावतवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. काल परवा होते का? नाही ना. ठीक आहे. किती माल शिल्लक आहे अजून? 1-2 गाड्या आहे का? बरं ठीक. काय भाव गेला? 1071 51 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? साकोरा. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. साकोरा. किती शिल्लक माल अजून? 1-2 गाडी. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1000 रुपये जाईल. बघ शकतो 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? लोणवाडी. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. किती माल शिल्लक आहे अजून? संपलं का? अच्छा ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. किती गेला दादा? 1115 जाईल. 1115 रुपीज. कुठला आहे कांदा? वरखेडा. काल परवा होते का दादा? नाही, आजच आहे. दुसऱ्याकडे कुठं? पहिलाच दिवस. ठीक. किती माल आहे बाकी अजून? 2-3 ट्रॅक्टर आहे. बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. ठीक. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1099. 1099 रुपीज. लगभग 1100 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. पावडर लावेल ना. बरं. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला?
805 रुपये 72 872 रुपीज 872 बघू शकून क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. बरं बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. किती गेले दादा गोल्टी? 851 851 रुपीज. काल परवा होते का? काल परवा होते, आजच आले का? बरं ठीक. किती कांदा अजून संपला का? बरं ठीक. किती गेलं? 690 रुपये बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 690 690 रुपीज. कुठले आपण? खेलदरी ना. ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? बरं इकडे कोणीच नाही. काय काय गेलं? हा 925 जायले 925 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. किती माल बाकी अजून? एका ट्रॅक्टर आहे का? ठीक आहे. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1160 जायले 1160 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक सुके ना. काय अपेक्षा होती आज? शेतकऱ्याची संपतच नाही, पण आता बरं आहे. नाही पण मग परवडतं का या भावामध्ये? नाही परवडत ना. तेच तर मग. कुठला आहे कांदा? खडक सुके ना. बियाणं कोणतं त्याचं? प्रसाद. माल किती बाकी अजून? 30-40 क्विंटल. बरं ठीक. 950 रुपये 950 रुपीज 950. कुठला आहे कांदा? कादवा कारखाना. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं. किती माल बाकी अजून? 1-2 ट्रॅक्टर आहे. बरं कोण इकडं? काय भाव गेला? 1051. बरं 1051 जायले 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? डाकंब्याचा कांदा आहे. बरं ठीक. बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. ठीक. किती माल बाकी आहे अजून? ठीक. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1000 रुपये. कुठले रे दादा? कुठले? बरं 1000 रुपये जायले 1000 रुपीज. बियाणं कोणतं दादा त्याचं? घरगुती बियाणं. ठीक. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1090 1090 रुपीज. कुठला आहे कांदा? राजापूर. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. काय वाटलं होतं आज बाजारबद्दल? 1400 रुपये माल. बरं माल चांगला आहे तसं. ठीक आहे. किती माल बाकी अजून? 3 गाड्या आहे का? केव्हा साठवण केली? किती महिने झाले? 3-1 महिने झाले ना. खराब किती निघतं एक गाडी माग? जास्त नाही निघत. बरं काय भाव गेला दादा? 870 रुपये 870 रुपीज. कुठला आहे कांदा? नारायणगाव. बरं ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. सुपर माल आहे मित्रांनो. किती गेलं? 1214 रुपये 1214 रुपीज. कांद्याची क्वालिटी बघा आणि बाजारभाव बघा मित्रांनो. कुठला आहे कांदा? बरं बियाणं कोणतं त्याचं? काय वाटतं बाजारभावाबद्दल तुम्हाला? माझं नाही. सुपर माल आहे. बरोबर आहे. बाजार नाही. अपेक्षा काय होती तुमची आजची? 14-15 जायला पाहिजे होतं. माल तसा होता. बरोबर आहे. ठीक. आणि किती माल बाकी अजून? 70-80 क्विंटल. ठीक. धन्यवाद. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 960 960 रुपीज 960 रुपये. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं त्याचं? पुन्हा पुरसुंगी नांदुर्डी. ठीक. काय भाव गेलं? 950 रुपये. बस 100 न कमी गेलं. काल किती गेलं होतं? बर. आणि बियाणं कोणतं याचं? कुठला आहे कांदा? नांदुर्डी. काय भाव गेला? 960 रुपये 960 रुपये 960 रुपीज. कुठला आहे कांदा? मोवाडीचा कांदा आहे. बरं बियाणं कोणतं त्याचं? बियाणं प्रशांत. काय वाटतं बाजारभावाबद्दल तुम्हाला? बाजारभाव एकदम
म्हणजे हे लेवलनी काहीच परवडत नाही. 960 रुपये म्हणजे माझी गोल्टी 1560 रुपये गेली होती. अच्छा, पण कधी 15 दिवसापूर्वी. 15 दिवसापूर्वी तेव्हा बाजार भाव चांगला होता थोडा. आज 960 रुपये म्हणजे मला कमीत कमी फक्त 1200 रुपयाची अपेक्षा होती. नाही 1200 लोकांना जास्तची, पण मला 1200 पण तो नाही मिळाला. नाही, चांगलं होतं ना, माल पण चांगलं होतं. बरोबर, म्हणजे माझ्या याच्यानुसार 240 रुपये कमी गेले. 240 रुपये कमी गेला. बरं, काय भाव गेलं? 1090 रुपये. 1090 रुपये. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. 1090, 1090 रुपीज. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. बघ सगळं क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपये. कुठला आहे कांदा? सारोळे खुर्द. बियाणं कोणतं होतं याचं? राईचं बियाणं आहे का? बरं, ठीक. किती माल बाकी आहे अजून? 3-4 ट्रॅक्टर आहे ना? ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 921. 921 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? तळेगाव ना? ठीक, घरगुती बियाणं आहे. किती माल अजून बाकी? 3 ट्रॅक्टर आहे का? ठीक आहे, ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला कांदा? 850 रुपये. 850 जायले. 850 रुपीज. 850. कुठला आहे कांदा? पिंपरखेड. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 905 रुपये. 905 रुपीज. काय वाटतं बाजार भावाबद्दल आज? शक्यच नाही. कमी आहे ना? खाऊ नये कोणी काय. का असं का म्हणते? कारण की आम्हाला काय परवडलं. 905 गेले. कुठला आहे कांदा? कालवी. बरं, 905 गेले ना? काल परवा होते का तुम्ही? किती गेलं होतं? 910. 910. बरं, बाजार भाव भेटत नाही आहे ना तसा? बरोबर, ठीक. आणि परवडत नाही. कांद्या खाणाऱ्याला एकच चांगलं आहे सांगणं का, फक्त तुम्ही आम्हाला जास्त नको 20 रुपये किलो नाही, तुम्ही 25 रुपये खा, आम्हाला 20 रुपयांनी तरी भाव द्या. बरोबर आहे, एवढं बरोबर. आमचं म्हणणं, बाकी काही म्हणजे भाडा तोडा सगळं सुटेल त्याच्यात. भरायचे 150 रुपये दिले. बरोबर, भाडं 2000 आहे. काही शिल्लक राहत नाही. काही शिल्लक राहत. बरोबर, ठीक. किती माल बाकी आहे अजून? 20 ट्रॅक्टर आहे. 20 ट्रॅक्टर आहे ना? भरपूर माल आहे. बरं.